तात्या, हा काल अविनाश दादा गावात आले होते. हा तुम्ही होतात का? हो, होतो. त्यांची अवस्था बघून मन भरून आलं होत. चालायलाही त्रास होत होता, तरीही ते आले. हो, पाय दुखत असूनही सभासदांना भेटणं सोडलं नाही. हीच खरी जिद्द. अविनाश दादा खरंच लोकांसाठी झटतायत हे दिसतंय. अगदी कडेगाव असो की वाळवा कराड, ते थांबत नाहीत. हो. परिस्थिती काहीही असो, सभासदांपर्यंत पोहोचणं थांबवलं नाही. सुखदुःखात दादा येणारच हा विश्वास अजूनही आहे आणि तो त्यांनी कामातून टिकवलाय. अर्चनाताई पण मैदानात उतरल्यात आता. हा हा आणि एक गोष्ट लक्षात आली का, ह्या सगळ्या काळात अर्चनाताई सुद्धा अविनाश दादांसोबत खंबीरपणे उभ्या आहेत. त्यांच्यातही आबासाहेबांचा तोच जिव्हाळा दिसतो. हो. हेच खरं नातं असतं सभासदांशी. पण तात्या, एवढ्या संकटातही ते आपल्यासाठी फिरतायत. म्हणूनच आपली पण जबाबदारी आहे. हो. ज्यांनी चांगला उसदर दिला, सन्मान दिला, हा त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. हम्म. अविनाश दादा म्हणतात, हा हा कारखाना सभासदांचा आहे हा आणि तेच खरे कारखान्याचे मालक आहेत. आणि ते तसं वागतातही, हा. हे महत्वाचं. हम्म. ठरलं संस्थापक पॅनल सोबतच राहायचं. हो. आबासाहेबांचे विचार, हम्म. दादांची जिद्द, अर्चनाताईंचं नेतृत्व, हा याच्या जोरावर कृष्णा टिकवायचा. हा हाच निर्धार आता गावोगावी पोहोचला पाहिजे. हा भला माणूस लोकांच्या काळजात आहे आणि काळजातच राहणार. कृष्णा सहकारी साखर कारखाना संस्थापक पॅनल शेतकरी सभासदांच्या हक्कासाठी.